नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आज STI मुख्य परीक्षा यावर चर्चा करायची आहे। STI मेन्सला नेमकं कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे आणि एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी सांगतो आहे की तुम्ही PSI STI ASO अर्थात कंबाईनची जर तयारी करत असाल, तीनही परीक्षांची तयारी करत असाल मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षांचा अभ्यास हा सोबत केला पाहिजे। हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, तो बरेच जण लक्षात घेत नाही। फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करत बसतात काही जण 2-2 3-3 वर्षे। तसं करून जमणार नाहीये, कारण की मित्रांनो फक्त 30% जर सिलेबस सोडला तर 70% सिलेबस असा आहे जो मुख्य परीक्षेचा आणि पूर्व परीक्षेचा समान आहे, हे आधी लक्षात राहू द्या। ओके, 30% 70% हा रेशिओ तुम्हाला माहीत असेल तर निश्चित मला वाटतं त्या बाबी तुमच्या लक्षात येईल। आता आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये काय बघायचं आहे, STI मुख्यची तयारी आम्हाला करायची असेल तर आम्ही काय बाबी लक्षात घेतल्या पाहिजे। पहिला मुद्दा, आम्हाला STI मुख्यचा सिलेबस काय आहे तो माहीत असला पाहिजे। दुसरा मुद्दा, याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं अर्थशास्त्र या घटकाची तयारी आम्हाला कशी करायची त्याबद्दल ज्ञान असलं पाहिजे। तिसरं, आम्ही काय वाचायचं नाही काय वाचायचं हे आम्हाला कळालं पाहिजे। पुढे मग आर्थिक पाहणी अहवाल असेल, अर्थसंकल्प असेल, याला किती वेळ द्यायचा, टेस्ट सिरीज सोडवायच्या का, त्या किती कशा पद्धतीच्या कोणत्या सोडवायच्या, पुढे शेवटची रिव्हिजन्स ज्या आहेत त्या कशा पद्धतीने आम्ही दिल्या पाहिजे, आणि फायनली परीक्षा कक्षेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचं आमचं नियोजन काय असलं पाहिजे। आणखी काही मुद्दे आहेत की कोळंबे सरांचं पुस्तक वाचायचं की दिसले सरांचं वाचायचं, असे बऱ्याच बाबी। एक मुद्दा, मला जे काही माझे अनुभव आहेत, मी STI रोहिदास चोंदे पाटील मित्रांनो, मी जे काही अभ्यास करताना अनुभवलं, मला ज्या काही या बाबी या ठिकाणी जाणवलेल्या आहेत की या प्रत्येक विद्यार्थी मित्राला माहीत असल्या पाहिजे, त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी तुमच्या समोर आलेलो आहे। आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PSI STI ASO याच्या सगळ्या मुख्य परीक्षेचे जे पेपर आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहोत ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा, आणि आपल्या STI RCP ॲप्लिकेशनला आपण PSI STI ASOचा कोर्ससुद्धा या ठिकाणी लॉन्च केला आहे। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही त्याची लिंक बघू शकतात। त्या अनुषंगाने मला वाटतं हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। सगळ्यात आधी मुख्य परीक्षा जी असते STIची मुख्य परीक्षा ही 400 गुणांसाठी असते, हे आधी लक्षात राहू द्या। काय 400 गुण, याच्यामध्ये मग पेपर 1 जो आहे तो या ठिकाणी 200 गुणांचा, 100 प्रश्न 200 गुण, आणि पेपर 2 जो आहे हा सुद्धा या ठिकाणी 100 प्रश्न 200 गुणांसाठी असतो। एक जनरल आयडिया सांगतोय, आता याच्यावर मी ते डायरेक्टली सिलेबसला धरून एक वेळा व्हिडिओ बनवेल, मात्र इथे थोडक्यात तुम्हाला आयडिया। मग जो पेपर 1 आहे याच्यामध्ये हा थोडक्यात आपण भाषा प्लस GK असं या पेपरला आपण आता म्हणू शकतो। काय, कारण की इथे भाषेमध्ये जर बघितलं तुम्ही, मराठी व्याकरण 50 प्रश्न आहेत 100 गुणांसाठी, हा मुद्दा लक्षात घ्या। इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न आहेत 60 गुणांसाठी, आणि GK या ठिकाणी आहे 20 प्रश्न 40 गुणांसाठी। आता या GK मध्ये सुद्धा तुम्हाला इथे जर बघितलं तुम्ही तर 3 बाबी आहेत। एक चालू घडामोडी आहे, त्याच्यानंतर दुसरा RTI आणि लोकसेवा हक्क हमी कायदा तो एक आहे, आणि तिसरा घटक जर बघितला या ठिकाणी तर तो संगणक व माहिती तंत्रज्ञान आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। मग थोडक्यात पेपर 1 जो आहे, पेपर 1चं एक सिलेबस जो आहे तो या ठिकाणी तुमच्या लक्षात येतो आहे STI मुख्यसाठी। STI मुख्यचा जो पेपर 2 आहे, पेपर 2 मध्ये मित्रांनो काही महत्त्वाचे घटक या ठिकाणी आहेत, जसं बुद्धिमत्ता चाचणी आहे, रिझनिंग ज्याला आपण म्हणतो आहोत, महाराष्ट्राचा भूगोल आहे, महाराष्ट्र हिस्ट्री ज्याला आपण म्हणूया, पुढे महाराष्ट्र जिओग्राफी म्हणूया, महाराष्ट्राची हिस्ट्री, महाराष्ट्र जिओग्राफी। ओके, त्याच्यानंतर पॉलिटी आहे, राज्यघटना। हे 4 घटक झाले की एक 5वं जे सगळ्यात महत्त्वाचं ज्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतोय, त्याच्यामध्ये पुन्हा 5 टॉपिक दिलेले आहेत की नियोजन आहे, पायाभूत सुविधा आहे, आर्थिक सुधारणा कायदे आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, आणि सार्वजनिक वित्त। तर ते टॉपिक तुम्हाला माहीत असले पाहिजे। आता हा झाला एक सिलेबस। तुम्हाला पेपर 2 100 प्रश्न असणार आहेत, 200 गुण या ठिकाणी असणार आहेत पेपर 2चे। मग आता तयारी करताना आम्ही काय बाबी लक्षात घेतल्या पाहिजे, प्लॅन आमचा कशा पद्धतीने असला पाहिजे, मला वाटतं हा फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे। तयारी करत असताना मित्रांनो, मराठी आणि इंग्रजी जी भाषा पेपर आहेत याच्यातला स्कोअर तुम्हाला फार मोठा गरजेचा असतो असं मी म्हणतोय। आणि भाषेमध्ये मराठी आणि इंग्रजीच्या बाबतीत आपण ऑलरेडी
याच्या मेन्सच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुमच्यासोबत डिस्कस केलेल्या आहेत. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला प्लेलिस्टमध्ये जाऊनही त्या बघू शकतात किंवा STI RCP ॲप्लिकेशनला कोर्समध्ये तुम्हाला त्या सगळ्या PDF असतील किंवा त्याचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. भाषेमध्ये मित्रांनो काय 3 बाबी लक्षात घ्या. पहिला मुद्दा म्हणजे व्याकरण, मराठी आणि इंग्रजी दोन्हीच्या बाबतीतही व्याकरण, ग्रामर ज्याला म्हणतोय आपण. दुसरा मुद्दा आहे व्होकॅब्युलरी, ज्याला आपण शब्दसंग्रह म्हणतोय, मराठी आणि इंग्रजी दोन्हीच्या बाबतीत. आणि तिसरा मुद्दा ज्याला आपण थोडंसं उतारे म्हणूया, पॅसेजेस म्हणूया, तो मुद्दा. हे 3 मुद्दे तुम्हाला फोकस करायचे आहेत मराठी आणि इंग्रजीच्या बाबतीत. आता बघा, याच्यामध्ये व्याकरणाचा अभ्यास एक वेगळ्या पद्धतीने करावा लागेल तुम्हाला. मराठीमध्ये बघितलं थोडंसं बुकलिस्टच्या बाबतीत बोलायचं झालं, मोरावलंबी, बाळासाहेब शिंदेसारखी पुस्तकं तुम्ही वाचू शकतात. थोडं मात्र शब्दसंग्रहाला तुम्हाला इतरही सोर्सेस त्या ठिकाणी बघावे लागतील. इंग्लिशमध्ये काय आहे, पालांडसुरी आहे, MJ शेखसारखं पुस्तक आहे, पंधारेसारखं व्होकॅब्युलरीला तुम्ही पुस्तक वापरू शकतात. इंग्रजीमध्ये शब्दसंग्रह या ठिकाणी मित्रांनो अशी बाब आहे की याला कंटिन्यू तुम्हाला दररोज किमान 10 ते 15 शब्द दररोजचे वाचायचे आहेत. इंग्रजीचे तुम्ही इंग्रजीचा न्यूजपेपर लावू शकतात, त्यामधले उतारे वाचून महत्त्वाचे शब्द तिथे लिहून काढू शकतात. हे डेली ही लाईफ म्हणजे लॉंग टाईम चालणारी प्रोसेस आहे. ओके. आणि उतारे तुमची व्होकॅब्युलरी चांगली असेल, तुमचे उतारे बरोबर येण्याचे चान्सेस वाढणार आहेत. इंग्रजी आणि मराठीच्या बाबतीत ते मला वाटतं तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात घेतलं पाहिजे. पुढे करंट नावाचा जो टॉपिक असणार आहे तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये, याला तुम्हाला डेली न्यूजपेपर वाचणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं. डेली न्यूजपेपर वाचा दररोजचं. त्यानंतर मासिकं आहेत, परिक्रमासारखी मासिक असतील, युनिटचे वगैरे कोणते मासिक. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षाचं इयरबुक, एक कोणतं तरी चांगलं इयरबुक तुम्ही अभिनव असेल, सकाळ असेल किंवा इतर इयरबुक आहेत, सगळ्यांमध्ये न्यूज जवळपास त्या कव्हर केलेल्या असतात. कोणतं एक चांगलं इयरबुक तुम्ही वाचलं पाहिजे. मुख्य परीक्षेबद्दल मी बोलतो आहे मित्रांनो. इथे सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर मी येतो आहे, ते म्हणजे अर्थशास्त्र. काय अर्थशास्त्रावर मी येतो आहे, अर्थव्यवस्थेवर मी येतो आहे. अर्थशास्त्रामध्ये बघा, बऱ्याच जणांमध्ये अजूनही एक प्रश्न वारंवार विचारला जातो की सर किरण देसले सरांचं पुस्तक वाचावं की रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचावं. आता मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही जसं वाचत जाल तसे अनुभव येत जातात. बऱ्याच गोष्टी आहे, काही टॉपिक कोळंबे सरांच्या पुस्तकात चांगले आहेत, काही देसले सरांच्या पुस्तकात चांगले आहे. मात्र तुम्हाला खरोखर तुम्ही STI मुख्य परीक्षा तुम्हाला चांगल्या गुणांनी पास व्हायची आहे, अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला चांगलं त्या ठिकाणी जर वर्चस्व तयार करायचं असेल, तर माझं म्हणणं आहे दोन्ही पुस्तकं वाचावी. मात्र एकदम सुरुवात असेल तुमची, सुरुवात तुम्ही कोळंबे सरांच्या पुस्तकातून करू शकतात, नंतर देसले सरांच्या पुस्तकाला तुम्ही हात घालू शकतात. याच्यातही बऱ्याच बाबी आहेत, म्हणजे काही टॉपिक्स देसले सरांच्या पुस्तकातून वाचणे, काही कोळंबे सरांच्या पुस्तकातून वाचणे, असे पुढे मुद्दे वाढत जातात. त्यावर आपण हळूहळू पुढच्या काही लेक्चर्समध्ये चर्चा करूया. मात्र दोनही पुस्तकं त्याच्यातले काही महत्त्वाचे टॉपिक्स तुम्हाला लक्षात असले पाहिजे. आता याच्यातही तुम्ही जर बघितलं, काही टॉपिक्स असे आहेत, समजा कृषी असेल, सहकार असेल, या टॉपिकवर प्रश्न आलेले नाही आहे मित्रांनो. हे टॉपिक तुम्हाला स्किप करावे लागतील. ओके. तेही मुद्दे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे सगळंच आपल्याला वाचायचं नाही बाबा. अर्थशास्त्राचं वाचत असताना त्याच्यामध्ये नियोजन, मग ते पंचवार्षिक योजना आम्हाला व्यवस्थित कराव्या लागतील. नियोजन, 5 इयर प्लॅन, मग त्याच्यामधले ते मॉडेल्स असेल, कोणाच्या प्रतिमानावर आधारित आहे, त्याच्यामधल्या महत्त्वाच्या योजना कोणत्या आहेत, त्या सगळ्या बाबी. पुढे आर्थिक सुधारणा ज्या आहेत 1991च्या खाऊचा धोरण ज्याला म्हणतोय आपण, ते आर्थिक धोरण त्याच्या संदर्भातले मुद्दे आपण बघतोय. त्याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले जात आहेत. WTO असेल, गॅट करार असेल, किंवा पुढे GST संदर्भातले मुद्दे आहेत. अर्थशास्त्रामध्ये हे सगळं तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. आणि ते आणखी एक मुद्दा तुमच्यासाठी या ठिकाणी मला वाटतं तो त्याच्यावर चर्चा करणे फार गरजेचं आहे, ती म्हणजे ओल्ड प्रश्नपत्रिका, ज्याला आपण जुनं ते सोनं म्हणतोय ना, हे फार महत्त्वाचं आहे. माझं तर म्हणणं आहे, तुम्ही आता 21-22मध्ये जेव्हा मुख्यच्या परीक्षा देणार आहात, तेव्हा 2013 पासून ते 2020पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही व्यवस्थित अभ्यासलेल्या असल्या पाहिजे. त्याचं प्रत्येक प्रश्न तुमच्या डोळ्याकडून गेलेला असला पाहिजे. कारण की याच्यामध्ये तुम्हाला जुने प्रश्न जर बघितले ना, तुम्ही जुने प्रश्न वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न येतात. थोडेसे त्या टाईपकडे जर आपण लक्ष दिलं, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी प्रश्नांमध्ये वेगवेगळ्या हे करू शकतात. काही बेसिक टाईपचे प्रश्न असतात, जसं स्टेट बोर्डवर आधारित काही प्रश्न असतात, काही फॅक्च्युअल प्रश्न असतात, काही ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न असतात. म्हणजे तुम्हाला तो प्रश्न पाहिल्याबरोबर कळायला पाहिजे, अरे हा माझ्या पट्ट्यात आहे की नाही आहे. काही लॉजिकल असतात, ज्या ठिकाणी अभ्यासापेक्षा लॉजिकला महत्त्व असतं. आणि काही रिपीटेड होणारे प्रश्न असतात, रिपीट होणारे प्रश्न असतात. असे बरेच प्रश्न आहेत. आपण हे बघतो आहे, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस बघतो आहे, तिथे तुम्ही निश्चितच त्या बाबी हेरल्या असतील. त्यानंतर काही प्रश्न असे असतात जे स्किपेबल आहे, ज्यांना स्किपच केलं गेलं पाहिजे. म्हणजे जे माहीतच नाही आम्हाला ते सोडवू नका, ते स्किप करत चला.
ओके, त्या बाबी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला प्रश्नांची टाईप कळाली पाहिजे. प्रश्न जर एकदा तुम्हाला कळायला लागले तर मला वाटतं सगळं सोपं जाईल. आता बरेच जण म्हणतात की या प्रश्नपत्रिका ज्या आहेत जुन्या त्या आम्हाला कुठे भेटतील. मित्रांनो, आपलं जे MPSC स्पर्धा विश्व नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्यामध्ये मी तुम्हाला या सगळ्या PDF ज्या आहेत मुख्यच्या त्या सगळ्या आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत. निश्चित तुम्ही तिथून डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटतं त्या प्रिंट मग एका पेजवर 4 अशा पद्धतीनेही तुम्ही काढू शकतात आपला खर्च वाचवण्यासाठी. मात्र त्या प्रिंट काढून हार्ड कॉपी जर तुम्ही अभ्यासली तर त्याचा खूप जास्त फायदा तुम्हाला होणार आहे. ते लक्षात घ्यावं लागेल. आता इकडे आणखी मुद्दा जो पेपर 1 आहे. पेपर 1मध्ये आपण भाषा पेपर बघितले. मात्र त्याच्या व्यतिरिक्त करंट आहे, RTI आहे. आता काही जणांना माहिती अधिकार कायदा कशातून करावा. आपल्याकडे आपले लेक्चर अवेलेबल आहे, जे तुम्हाला यूट्यूबलाही तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन माहिती अधिकाराचे सगळे लेक्चर मी टाकलेले आहेत, ते बघू शकतात. मात्र इथे यशदा पब्लिकेशनचं पुस्तक फार महत्त्वाचं आहे, ते वाचा. आणि लोकसेवा आम्ही हक्क कायदा जो आहे त्याचं जसं तशी PDF ऑनलाईन तुम्हाला भेटेल, ती घ्या, ती वाचा. पुढे संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्या संदर्भात एक अभिजित बोबडे सरांचं पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकतात. लोकसेवा हक्क आम्ही कायद्याबाबत के सागरचंही पुस्तक आहे, तेही तुम्ही वाचू शकतात. मला वाटतं या सगळ्या बाबी जर तुम्ही केल्या. पुढचा मुद्दा आहे टेस्ट सिरीज. मित्रांनो, जेव्हा परीक्षा जवळ येते तेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केली पाहिजे. किंवा आता टेलिग्राम चॅनल आलेले आहेत विविध, आपण आपल्या चॅनललाही खूप साऱ्या टेस्ट टाकत असतो. सब्जेक्ट वाईज टेस्ट आपण घेतो आहे, त्याही तुम्ही निश्चित खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक आहेत, जॉईन करू शकतात. आणि फ्रीमध्येही खूप सारं मटेरियल तुम्हाला उपलब्ध आहे. टेस्ट तुम्हाला जास्तीत जास्त सोडवावे लागेल, सराव जास्तीत जास्त करावा लागेल. पुढचा मुद्दा हा येतो की अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल खूप डीपमध्ये वाचायची गरज आहे का? मला वाटतं खूप डीप वाचायची गरज नाही आहे. मात्र त्याचे जे शॉर्ट नोट्स तुम्ही काढलेले असतील त्याचे रिव्हिजन तुम्ही करत राहिला पाहिजेत. आणि पुढचा मुद्दा येतो मग तो फायनल परीक्षा कक्षामध्ये आम्ही जेव्हा जातो आहे, परीक्षा हॉलमध्ये जेव्हा जातो आहे आम्ही, तेव्हा आमची मेंटॅलिटी कशी असली पाहिजे. आम्ही स्थिर त्या ठिकाणी असलो पाहिजेत. मनावर कोणतंही प्रेशर नको आहे. मी अभ्यास केला आहे, मला तो या ठिकाणी उतरवायचा आहे. माझ्यासाठी पेपर 1 1 तास आणि पेपर 2 1 तास, 2 तास माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे पेपर 2मधले आणखी काही घटक जे अर्थशास्त्र व्यतिरिक्त आपण ज्याला म्हणतोय, इतिहासाला खूप जास्त पुस्तक वाचत बसू नका मित्रांनो. इथे काही जण खूप चुका करतात. इतिहास याचं खूप मटेरियल मार्केटमध्ये आहे, गरजेपेक्षा जास्त वाचत बसतात, ते टाळा. इकडे तुम्हाला वाचायचं आहे ना, मग भूगोल वाचा, पॉलिटी वाचा. हे तुमचे मार्क्स वाढवणारे हक्काचे विषय आहेत, हे लक्षात घ्या. ते जर तुम्ही केले तर ते 100% तुम्हाला मार्क्स चांगले येणार आहेत. अशा पद्धतीने तुमचा 400 गुणांचा पेपर तुम्ही जर सिरियसली चांगल्या पद्धतीने अभ्यास करून दिला. आणि माझं म्हणणं आहे, मुख्यचा अभ्यास जर तुम्ही, आता सध्या बरेच जण लॉकडाऊनच्या काळात जर हा व्हिडिओ बघत असेल तर मुख्यचा अभ्यास करून ठेवा. फक्त प्रीचा अभ्यास किती दिवस करत बसणार तुम्ही? मुख्यचा अभ्यास केला तर तुमचा प्रीचा 70% अभ्यास कंप्लीट होतोय. 70% लक्षात घ्या. प्रीला तुम्हाला वेगळं काय वाचायचं आहे? फक्त थोडंसं ते विज्ञान वाचायचं आहे 15 ते 20 गुणांसाठी. त्याच्यानंतर काही गणिताचे थोडेसे टॉपिक्स करायचे आहेत आणि भारताचे भूगोलाचे टॉपिक्स करायचे आहेत, बस. दुसरं सगळं मुख्यचं प्रीला आहे. म्हणून मुख्यचा अभ्यास करा. आणि माझं सगळ्यांना विनंती आहे, आपण या जे PSI, STI, SO तीनही याच्यासाठीचे जे मुख्यचे पेपर आहेत, हे आपल्या यूट्यूब चॅनलला फ्रीमध्ये सगळ्यांना ॲनालिसिस करून दिलेले आहेत. ते तुम्ही PSI, STI, SOची जी प्लेलिस्ट आहे आपली, त्याला जाऊन तुम्ही सगळी मुख्यचे पेपर त्या ठिकाणी एकदा बघा, सगळे प्रश्न बघा. निश्चित तुम्हाला फायदा होईल. म्हणजे काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं हे तुम्हाला बघायचं असेल तर मागील प्रश्नपत्रिका तुम्हाला बघाव्या लागतील, त्या वाचाव्या लागतील. मित्रांनो, निश्चित तुम्हाला याच्यातून मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा करावा, STI मुख्यचा मुख्यत्वे, याचा एक अंदाज आला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असं अपेक्षित आहे. नक्कीच आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.